कान्स फिल्म फेस्टिवल सुरू होऊन नुकतेच 4 दिवस झाले आहेत आणि या कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक बॉलिवूड कलाकार पदार्पण करताना दिसले। याच बॉलिवूड कलाकारांसह नेहमीच चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री छाया कदम ही कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण करताना दिसली आहे। छाया कदम यांचं कान्समध्ये दुसरं वर्ष आहे। त्यांनी या सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावण्याचा आनंद व्यक्त केलाय, ज्यामध्ये त्या गुलाबी साडीचा पेहराव करत छान असं फोटोशूट करताना दिसल्यात आणि याचेच फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, 2025 मधील कान्स फिल्म फेस्टिवलचा हा पहिला दिवस। मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी माझा कान्स मधला पहिला दिवस होता। त्यावेळी अगदी नवखी असल्यासारखी वावरत होते। काही गोष्टींचे उगाचच दडपण घेतलं होतं, पण तेही मी एन्जॉय केलं होतं। या वर्षी ही जागा, हे शहर आणि इथे भेटणारी माणसं सगळं आपलंसं वाटतंय। इथल्या रस्त्यांबरोबर, इथल्या रंगीबिरंगी कपडे घातलेल्या माणसांबरोबर जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय। गेल्या वर्षीच्या कान्स फेस्टिवलमुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारत गेल्याचं जाणवतंय। आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या स्नो फ्लॉवरच्या स्क्रीनिंगची, असं कॅप्शन देत आनंद व्यक्त केलाय। आणि त्याचसह छाया कदमच्या या कान्स न्यू लुकवर देखील चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय। तर छाया कदमचा हा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।